पण जेव्हा वर्ग सुरू होतो, आपली प्रार्थना झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण फक्त कामाबद्दल बोलायचं. ओके, ठीक आहे. सगळ्यांना हा नियम आहे. आपण कामाबद्दलच बोलायचं आणि मग आपला वर्ग झाल्यानंतर, आपला रेकॉर्डिंग संपल्यानंतर आपण जे अवांतर बोलायचं आहे ते बोलू शकतो. नमस्कार, तेव्हाचा नमस्कार केल्यानंतर आपण सुरू करायचं. मध्ये आपल्याला जमेल तेवढं आपण पूर्णतः आपल्या अभ्यासक्रमाला चिकटून राहायचं. सगळ्यांची हजेरी इथे घेतली जात आहे, त्यामुळे तुम्ही निवांतपणे तुमचा अभ्यास अटेंड करायचा आहे. आपण जे काही शिकत आहोत ते सगळ्यांनी. आणि तुम्हाला काहीही प्रश्न पडले, छोट्यातले छोटे, तरी सुद्धा ते तुम्ही विचारायला घाबरायचं नाही. एकदम छोटासा प्रश्न जरी असला तरीही चालेल, पण तो प्रश्न तुम्हाला जर का सतावत असेल तर तुम्ही तो प्रश्न विचारायचा. का म्हणून होत आहे असं, कशासाठी आहे, याचा अर्थ काय, का म्हणून करतो आहोत, हे सगळं तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. ते स्पष्ट झाल्याशिवाय आपण पुढे जाण्यात काहीही अर्थ नाही. आपली मराठी भाषा ही आपली मातृभाषा जरी असली तरी आपण नर्सरी पासून इंग्रजी भाषेमध्ये शिकत आहोत. त्यामुळे आपल्याला काही शब्द खरंच अडू शकतात आणि हा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्याला ते अडू नयेत याच्या पुढे. त्यासाठी आपण ह्या मराठी शाळेमध्ये येत आहोत. त्यामुळे त्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं, कधीही विसरायचं नाही. ठीक आहे, ओके. चला, मग आता आपण आजच्या बालरंगला सुरुवात करूया. मला सगळ्यांनी प्रामाणिकपणे अटेंड करण्याची भयंकर इच्छा आहे. तुम्ही सगळ्यांनी मनापासून करायचं आहे. फक्त कोणीतरी बसवलं आहे म्हणून करायचं नाही, ठीक आहे. आणि त्यामुळे मला तशाच प्रकारे तुमच्याकडनं प्रतिसाद हवा आहे. मग तो प्रश्न रूपात असेल किंवा तुम्हाला काही अडत असेल किंवा तुम्हाला काही आवडलं असेल किंवा तुम्हाला काही आवडलं नसेल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. पण तुमचा प्रतिसाद येणं भयंकर गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे ते. ठीक आहे, ठीक आहे. चला, मग आज आपण बालरंग सुरू करूया. आपल्या वर्गामध्ये प्रार्थना आपली सगळ्यांची कमीत कमी शाब्दिक बघितल्यानंतर पाठ झालेली आहे. ओके, त्यामुळे आपण ती पाठ म्हणणार आहोत. सगळेजण म्यूटवर असतील आणि आपण ती कविता प्रार्थना इथे प्ले करणार आहोत आणि ती आपण स्वतः म्हणायची आहे. सगळ्यांनी म्हणायची आहे. ती मला दिसत आहे, स्क्रीनवर दिसत आहे, ते महत्वाचं आहे. तुम्ही ताठ बसायचं, हात नमस्कार मुद्रेमध्ये ठेवायचे आणि ती जी प्रार्थना समोर येते तशा पद्धतीने ती म्हणायची आहे. ठीक आहे, सगळ्यांची पाठ आहे. आता मोठ्या गटामध्ये जे होते ते त्यांची आणि लहान गटात होते, मध्यम गटात होते त्यांचीही पाठ आहे आता सगळ्यांची. ओके, चला, मग आता आपण पुढच्या ह्याला जाऊया, पुढच्या स्लाइडवर. मी प्रार्थना सुरू करते. मागणे मानसाने मानसाची मानसास मागणे ही धर्म हीच अमुखे प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा वेश सारी वेश जाते संपूर्ण द्वेष जाते संपते दाटला अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्व उद्या अवगवेल आहे खातरी तोवरी तेच आम्हाला गाजव्यांचे जागले. तू म्यूट करतेस. मॅम तुमचा आवाज ऐकू नाही येते. हॅलो मॅम. बोला. ऐकून नाही आली? प्रार्थना बोलताय का? नाही, मी म्यूट वर होते माझ्या. अच्छा. अरे ओके, चला ठीक आहे. आता आपण पुढच्या विषयावर जाऊया. प्रार्थना झाली. आता आपण आजचा सुविचार बघू. आजचा सुविचार आहे हा व पु काळे ह्या मोठ्या लेखकाचा. ओके, त्यांचं म्हणणं काय आहे ते अक्षरशः आपल्यासाठी चपखल बसतंय. आपण आता आपली परीक्षा झालेली आहे, आपल्याला आता सुट्टी सुरू झालेली आहे. बँगलोरमध्ये तर या आठवड्यामध्ये माझ्या मते शेवटचा आठवडा असेल शाळेचा. पुढच्या आठवड्यापासून पूर्ण सुट्टी आहे. महाराष्ट्रामध्ये अजून काही दिवस शाळा असणार आहे, पण तरी सुद्धा सुट्टी लागणार आहे आपल्याला कमीत कमी 1 महिन्याची. त्यासाठी म्हणून चपखल बसणारा असा हा सुविचार आज मी आपल्या समोर मांडत आहे. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवीन काहीतरी शिकायची संधी असते. ठीक आहे. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. याचा अर्थ जो विद्यार्थी असतो तो कधीही शिकण्यासाठी म्हणून तयार असतो. त्याला खूप काही शिकायचं असतं, म्हणून त्याला सुट्टी जरी लागली अभ्यासाची, शाळेतून सुट्टी जरी असली तरी तो नवीन काही काही शोधत असतो, नवीन काही काही शिकत असतो. जसं पद्धतीने आपण समर कॅम्प अटेंड करतो, किंवा गिटार क्लास लावतो, किंवा गाण्याचे क्लासेस लावतो, तबला लावतो, काही मुलं डान्स क्लास लावतात. अशा प्रकारे काही काही नवीन गोष्टी शिकत असतो आपण. पण आपण कधीही सुट्टीवर नसतो, त्यामुळे आपण कधीही शिकत राहायचं. तुम्ही शिकत राहा, तसेच आम्हीही शिकत असतो. प्रत्येक जण दररोज काहीतरी नवीन शिकत असतो, आणि जो शिकत असतो तोच पुढे जात असतो. जो शिकण्याचा आळस करतो तो तसा कधीही पुढे जात नाही. तो हळूहळू पुढे जात असतो, आणि आपल्याला छानपैकी छान वेगात पुढे जायचं आहे. त्यामुळे ही करणं आपल्याला शिकत राहणं गरजेचं आहे. मग तुम्ही असं म्हणाल की शिकणं म्हणजे फक्त अभ्यास का, कागद पेन घेऊन करायचा किंवा पुस्तक वाचायचा, तर तसं नाहीये. तुम्ही बागकाम करून, म्हणजे गार्डनिंग करून तुम्ही झाडं कशी लावायची, झाडाची फळं कशी येतात, मग एखाद्या झाडाबद्दल काय माहिती आहे किंवा जास्त माहिती मिळू शकेल का, अशा प्रकारे काही तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही प्राणी सांभाळू शकता, किंवा तुम्ही तुमच्या लहान भावंडांच्या काही गोष्टी करू शकता, आईला स्वयंपाकघरात मदत करू शकता. असं काहीही तुम्ही नवीन करू शकता, पण त्या सुट्टीमध्ये तुम्ही ते शिकत असता. काही मुलं इथे पोळ्या करायला शिकली, खूप छान पोळ्या करतात, आईसारख्या गोल गोल पोळ्या येतात त्यांना. कशा काय? कारण की त्यांनी ते सुट्टीचा वापर करून शिकले ते. तशाच प्रकारे प्रत्येक जण शिकत असतो, आणि हेच शिकणं भयंकर महत्वाचं आहे. खूप महत्वाची आहे ही गोष्ट आयुष्यामध्ये, शिकत राहणं. ठीक आहे. चला आता मग आपण पुढे जाऊया. आपण मागच्या आठवड्यामध्ये गदिमान बद्दल माहिती करून घेतली होती. गदिमा हे मराठी साहित्याला मिळालेलं खूप मोठं दिव्य असं देणं आहे. खूप मोठी व्यक्ती आहे ती, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी प्रत्येक जवळजवळ 2000च्या वर गाणी लिहिली, ज्याच्यामध्ये बालगीतं पण आहेत, जी आपण बघितली. आणि ते खूप असं आवडीचं असं तुमच्या सगळ्यांच्याच पालकांना आवडीचं असं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी पण त्यांच्याकडे भरपूर काही आहे तुमच्या वयासाठी, आणि ते आपण मागच्या आठवड्यात सुरू केलं होतं. आपण या आठवड्यामध्ये सुद्धा गदिमान बद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि
आपण ही माहिती परत घेणार आहोत आणि त्याबरोबर एक नवीन कविता पण शिकणार आहोत. ठीक आहे? तर गदिमा फोटो लक्षात ठेवा. गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर. महाराष्ट्राचे साहित्य जगाला दिलेलं एक दिव्य असं देणं आहे. त्यांचं जन्मगाव आहे शेटफळ, सांगली. 1 ऑक्टोबर 1919 म्हणजे आज पासून जवळजवळ 102 वर्ष झाली त्यांना या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार. मृत्यू त्यांचा झाला पुण्यामध्ये 1977 म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर सुद्धा. पण तसं त्यांची कविता, त्यांची गाणी मलाही आवडली लहानपणी आणि माझ्या मुलीलाही आवडतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या लिखाणामधली ताकद आहे ती. शक्ती आहे त्यांच्या लिखाणाची की ते कुठल्याही पिढीला अजूनही भुरळ पाडू शकतात. त्यांचं शिक्षण हे तसं म्हणायला गेलं तर खूप काही जास्त शिकले नाहीत ते, पण त्यांची आवड होती. त्यांना आवडायचं मिमिक्री करायला म्हणजे नकला काढायला आणि लिहायला म्हणजे कथा, कादंबऱ्या, परत गाणी असं काहीतरी लिहिण्याची त्यांना खूप आवड होती आणि त्या आवडीने त्यांना चित्रपट सृष्टीकडे म्हणजे फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे खेचलं आणि त्यामुळे गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर ही एक मोठी व्यक्ती आपल्याला मिळाली. अगोदर त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये लिहायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी कविता, कथा, कादंबऱ्या लिहायला पण सुरुवात केली आणि त्यानंतर ते पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले, डायलॉग्स म्हणजे संवाद आणि ह्याच्या सगळ्याचं ते लेखन करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते चित्रपटसृष्टी तसेच साहित्य जग अशा दोन्ही ठिकाणी त्यांचं नाव खूप मोठं आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हणतात कारण की त्यांनी गीत रामायणाची रचना केली. रामायण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ते रामायण त्यांनी गीत रूपामध्ये, मराठी गीत रूपामध्ये लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग रेडिओवर झालं आणि त्यानंतर अजूनही तुम्ही ते गीत रामायण ऐकू शकता. खूप सुंदर छान सुरामध्ये ते म्हटलेलं आहे. हे सगळं लिहिण्याचं काम त्यांनी केलं म्हणून त्यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जातं. त्यापुढे आपण मागच्या आठवड्यामध्ये ही त्यांची कविता घेतली होती, जुकू 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 आगीन गाडी. ही कविता आपण ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहित आहे. सुट्टी लागल्यानंतर आपण हे गाणं आहे ते मामाच्या गावाला जायचं आहे कारण की सगळेजण बाबांच्या गावाला तेव्हा राहायचे. जवळजवळ 50 वर्षापूर्वी सगळेजण बाबांच्या गावामध्ये आजी आजोबा काका काकू यांच्या बरोबर राहायचे, आजी आजोबांच्या घरी. पण आता हल्ली आपण आई आणि बाबा दोघेही त्यांच्या आई बाबांना घरी सोडून आलेले आहेत. त्यामुळे हे गाणं आपण फक्त मामाच्या गावाला जाताना नाही म्हणू शकत, आपण आजी आजोबांच्या पण गावाला जाताना म्हणू शकतो. तर हे गाणं आहे ती मुलं आहेत जी आगगाडीमध्ये बसलेली आहेत. आगगाडी म्हणजे रेल्वे आणि त्याच्यामध्ये बसलेली आहेत आणि त्यांनी त्याचं एक छानपैकी असं वर्णन केलंय. अशा पद्धतीने गदिमांनी त्याचं खूप सुंदर असा सीन उभा केलेला आहे म्हणजे अशी परिस्थिती उभी केलेली आहे. ठीक आहे. मग त्यानंतर आपण बघितलं होतं दुसरी कविता म्हटली होती नाच रे मोरा. ही अगदी सुरेख सुंदर अशी नाच रे मोरा ही कविता आपल्या सगळ्यांना खूप आवडते. अगदी आपण आताही नाचायचं म्हटलं तर आपण ते गाणं लावलं तर आपण खूप छानपैकी नाचू शकतो आणि आपल्याला खूप आवडतं. अशा पद्धतीने ही सुद्धा कविता त्यांनीच बनवलेली आहे जी परत एकदा बालगीतांमध्ये येते. हे 2 कविता आपण मागच्या आठवड्यामध्ये गदिमांच्या पहिल्या भागामध्ये आपण घेतल्या होत्या. तर ह्या दोघींचं सगळं स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर ते आपण तसं करणार, तिथे जाऊन आपण बघणार आहोत. मग आज आपण नवीन कविता घेणार आहोत. आई व्हावी मुलगी माझी. गदिमांची ही पुढची कविता आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटासा सीन तुम्ही स्वतःच्या समोर उभा करा की तुमची सुट्टी सुरू झाली आहे किंवा सुट्टी नसली तरी सुद्धा जनरल तुम्हाला तुमच्या आईचा राग येतो जेव्हा आई तुम्हाला खूप अभ्यास करायला सांगते. सारखा अभ्यास कर, मग ओवी अभ्यास कर, सोहम अभ्यास कर, हंसिया अभ्यास कर, विहान अभ्यास कर. सगळ्यांना अभ्यास करायला आई सांगत असते, बरोबर की नाही? आता हल्ली बाबा पण सांगतात कारण की आई कधी कधी ऑफिसमध्ये बिझी असते तेव्हा, पण आपल्याला अभ्यास करायला तसा आवडत नाही. मग आपण चिडतो, काय सारखा अभ्यास करायला सांगता तुम्ही आम्हाला दुसरं काही नाहीये का? आम्ही खेळणार आहोत, आम्ही टीव्ही बघणार आहोत, आम्ही कार्टून्स बघणार आहोत, आम्ही पुस्तकं वाचू, आम्ही दुसरं काहीतरी करू, पण आम्ही अभ्यास करणार नाही. तर त्या सीन मध्ये अशी एक चिडलेली मुलगी आहे. ती तिच्या आईवर भयंकर चिडली कारण की आईने तिला खूप अभ्यास दिलेला आहे आणि त्यामुळे त्या सीनला, त्या परिस्थितीला गदिमांनी त्यांच्या एका शब्दांमध्ये
बनवलं आणि त्याचं एक गीत बनवलं. त्याचं ती आहे ही आपली पुढची कविता. ही आपली तिसरी कविता गदिमांची. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. याचा अर्थ माझी आई आहे ती माझी मुलगी असली पाहिजे आणि मी तिच्या आईसारखं वागणार, बरं का, असं ती मुलगी म्हणते. कारण काय तर पुढे तिने दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं, मला सारखं खारट आंबट असलं काही ऐकायचं नाहीये. म्हणजे ती आपल्याला फक्त बोलते, अभ्यास करा, तुला अभ्यास करायला आवडत नाही, तू आळशी आहेस, किंवा तू लवकर अभ्यासाला बसत नाही, तू एवढा टंगळ मंगळ का करतेस, असं काहीतरी बोलते. तर नको बोलणी खारट आंबट, म्हणजे तिने फक्त चवीसाठी अक्षरं टाकलेली आहेत ती, पण तसं नाहीये. पण मला अशी वाक्य नाही ऐकायची आता. मी खरंच कंटाळले. विटले म्हणजे कंटाळले. विटले विटले बाई, आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट, विटले विटले बाई. म्हणजे मला अशी बोलणी ऐकायची नाहीयेत. मी खरंच कंटाळले आता ह्या गोष्टीला. सूर्यापूर्वी उठा सकाळी. सूर्यापूर्वी म्हणजे सूर्य म्हणजे सन, SUN, सन. सूर्य उगवायच्या अगोदर उठायला लागतं सकाळी. तेव्हाची परिस्थिती अशी होती की सूर्य उगवायच्या अगोदर आंघोळ करून मग लोक सूर्य उगवायचं, मग सूर्य उगवायचं. अशा पद्धतीने तेव्हाची राहणीमान तसं होतं. ठीक आहे. त्यामुळे तेव्हाची दैनंदिनी तशी असल्यामुळे सूर्यापूर्वी उठा सकाळी. मला सकाळी सूर्याच्या अगोदर उठायला लागतं. आणि त्या मुलीला माझ्या मते तिला चहा आवडतो, पण तिची आई तिला दूध देते. आणि जनरली आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आई दूध देते आणि आपल्याला चहा नाही तर कॉफी प्यायची असते आई बाबांबरोबर, बरोबर की नाही. जनरली असं असतं, आपल्याला जे आई देते ते नको असतं, आपल्याला दुसरंच काहीतरी हवं असतं. तर ती मुलगी म्हणते मला चहा हवा असतो पण आई मला दूध देते आणि कपाळी म्हणजे मला देते आणि मला ते घ्यायला लागते, पर्याय नाहीये माझ्याकडे दुसरा. अशा प्रकारे त्यांनी अर्थ लावलेला आहे. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी. अंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिकेकाई. शिकेकाई म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे की जे केस धुण्यासाठी, आपण कसं शॅम्पू वापरतो आता तशा प्रकारे, तेव्हा शिकेकाई धुवून त्याचं ते उकळून त्याचं ते पाणी असायचं ते डोक्याला लावून मग आंघोळ करायचं. आणि रविवार असला की हेच काम मोठं असायचं. त्यामुळे त्याचं खूप मोठे सोपस्कार असायचे. सोपस्कार म्हणजे खूप मोठी प्रोसिजर असायची आणि त्या प्रोसिजरचा कंटाळा त्या मुलीला येतोय, कारण की तिचे केस पण लांब असतील. आता लहान मुलींचे केस लांब नसतात तेवढे, कधी कधीच असतात, पण जनरली तेव्हा लांब असायचे केस आणि ते डोक्याला शिकेकाई चोळायची म्हणजे ते पूर्ण दिवसाचं काम असून जायचं. अर्धा पाऊण दिवस त्यातच जायचा. त्यामुळे ती मुलगी कंटाळायची आणि तिचं हे पुढचं वाक्य की माझी आई माझ्या मागे कशासाठी लागते. एक तर अभ्यासासाठी लागते, त्यानंतर सकाळी उठायला लागते, त्यानंतर ती मला दूध देते आणि त्यानंतर माझ्या डोक्याला शिकेकाई लावून मला आंघोळ घालते. त्यामुळे माझा सगळा दिवस त्याच्यामध्येच जातो आणि मला ते आवडत नाही. मी खरंच कंटाळले ह्याला. ठीक आहे. आणि मग केस धुतल्यानंतर केस सुकवावे लागतात. अगोदर ते, आता आपण ते ड्रायरने केस सुकवतो, पण तेव्हा कसं असायचं, तेव्हा केस टॉवेलने पुसायला लागायचे, उन्हात बसायला लागायचं. त्यामुळे तिथे केस कोरडे करण्यासाठी म्हणून आई मागे लागायची. अगं केस सुकवून घे नाहीतर तुला सर्दी होईल, अगं सुकवून घे नाहीतर तुला त्रास होईल. अशा प्रकारे मध्ये आई सारखं मागे लागायची. म्हणजे अजून एक गोष्ट तिच्या लिस्टमध्ये ऍड होते की आई तिला सारखी ओरडते. ठीक आहे. मग 7 हात या जटा विंचरी, म्हणजे 7 हात म्हणजे खूप लांब असे केस आहेत माझे, आणि जटा म्हणजे केस, आणि विंचरी म्हणजे कोंबिंग. ती आई तिचे केस, एवढे लांब केस विंचरायला घेते म्हणजे नंतर तेही खूप मोठं काम असायचं. म्हणजे तोपर्यंत शांत बसायला लागायचं. आणि लहान मुलांना आपल्याला कोणालाही शांत बसायला तसं आवडत नाही, बरोबर की नाही. आपल्याला हालचाल करायला आवडते सारखी. तर तशा प्रकारे तिला बसायला लागायचं, म्हणून ती कंटाळते. ठीक आहे. आणि मग नको पावडर दवडू बाई, आई सारखी मला ओरडते. कोकलते ही आई, म्हणजे आई सारखी ओरडते. कशासाठी तर पावडर आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या कॉस्मेटिक्स मध्ये येतात त्या वापरू नकोस, जास्त खर्च करू नकोस, अशा प्रकारे आई तिला सारखं ओरडायची. जे आताही आपल्याला आपली आई ओरडते की तू पावडर वापरू नको, मेकअप किटला हात लावू नको, किंवा आणखीन काही तर समजतं. बरोबर आहे. हॅलो, ऐकू येते का? सगळे एकदम शांत बसलेत. हो मॅम. ऐकू येते मॅम. गुड.
नाही, सगळे शांत बसलेत म्हणून मी एकदा चेक केलं. गुड. सो त्यानंतर आई सांगते की ह्या सगळ्या गोष्टींना हात लावू नको. म्हणजे आई अजून एक गोष्ट सांगते. आणि परत त्याच्यानंतरची खूप मज्जा मस्करी काय आहे की शाळेनंतर परत आई मला अभ्यासाला बसवते. शाळेतनं घरी आलं की खाऊ पिऊ द्यायचं, त्यानंतर आई मला परत अभ्यासाला बसवते आणि सारखी मला ओरडते. जाचणी म्हणजे मला सारखं काही ना काही एखादी गोष्ट सारखं मागे मागे लागून सांगणं. जाचणी, जाच असा हा टिपिकल मराठी शब्द आहे, संपूर्णतः मराठी शब्द आहे की जाचणी म्हणजे जाच करते आई. ठीक आहे. म्हणजे कशाचा, तर सारखा अभ्यास कर आणि शाळेतनं आलं की परत अभ्यासाला बस. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये, तिची आई तिचा कान पकडते. कशासाठी, कोणासमोर, तर तिचा लहान भाऊ आहे बसलेला, त्याच्यासमोर ती मला ओरडते. कान पकडते म्हणजे असा पूर्णतः कान पकडत नाही, तर आई मला लहान भावासमोर ओरडते. म्हणजे लहान भाऊ तिला नंतर जाऊन चिडवणार असतो की आई तुला ओरडली, आई तुला ओरडली. आपण बोलतो की नाही एकमेकांना, आई तुला ओरडली, टीचर तुला ओरडली, अशा प्रकारे आपण बोलतो की नाही. तशा प्रकारे मग तो भाऊ पण तिला चिडवत असेल म्हणून ती अजून वैतागली. आणि अशा प्रकारे ती सगळीकडे वैतागलेली आहे. म्हणून तिला काय म्हणायचं आहे की देवा, मला आई बनव आणि माझ्या आईला माझी मुलगी बनव. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट, विटले विटले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपारी. आंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिके काई. केस कोरडे कर्ग पोरी, 7 हात त्या जटा विंचरी. नको पावडर दवडू बाई, कोकलते आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी. लहान भावा देखत अगदी, कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. अशा प्रकारे गदिमांनी एक मुलगा असून सुद्धा एका मुलीची स्वतः एक व्यथा सांगितली आहे की मला अभ्यास करायला किंवा मला दिवसभरामध्ये माझी आई खूप आवडते. आई खूप आवडते, आई सारखी हवी असते. पण आई जेव्हा बोलते सारखं सारखं म्हणजे ते त्या मुलीला वाटतंय, पण गरजेचं असेल तर आई बोलणारच. सारी गोष्ट आहे, मीही बोलते माझ्या मुलीला. तर तशा पद्धतीने आई सारखं बोलते तेव्हा ती मुलगी असं म्हणते की मला खरंच कंटाळा आला तर हा ओरडा खाण्याचा. काहीही मला ऐकायचंच नाहीये. आणि त्यामुळे मग तिने हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात, लिस्ट केलेल्या आहे त्या कवितेमध्ये की मला कशामुळे आई बोलत असते आणि मग हे सारखं सांगत असते. आणि ती कविता आहे ही गदिमांनी शब्दांमध्ये मांडलेली आहे. आता मी त्रिशा बनकर, अनम्यूट कर. त्रिशा, कविता म्हणायची. हॅलो त्रिशा, आहे ना त्रिशा बनकर? कुठे गेली? मी म्हणते त्याऐवजी थांबा. नाही, मी येते. सगळ्यांना म्हणायला देणार आहे मी. हंसिया शेटे. हो मॅम. हा, तू ही कविता म्हण. ठीक आहे. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट, विटले विटले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी. आंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिकेकाई. डोईस म्हणजे डोक्याला. डोईस शिकेकाई. केस कोरडे कर्ग पोरी, 7 हातच्या जटा विचरी. नको पावडर दवडू बाई, कोकलते ही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच
ती फुका जाचणी लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. खूप छान अनसिया. मनवा जोशी. हा. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट, विठ्ठले विठ्ठले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी. अंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिके काई. केस कोरडे कर ग पोरी, 7 हात त्या जटा विंचरी. नको पावडर दवडू बाई, कोकलते ही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजच ती फुका जाचणी लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. खूप छान मनवा. सोहम. हो मॅम. येस. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट, विठले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी. आंघोळीच्या वेळी चोळा, डोवीस शिके काळी. केस कोरडे कर ग पोरी, 7 हात त्या जटा बिचारी. नको पावडर दवडू बाई, कोकलते ही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ही फुका जाचणी लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई. छान. खूप छान. आता कोण म्हणणार आहे? ओवी शिंदे. हा मॅम. येस. हवी मुलगी माझी, मी आईची हवी आई. नको बोलणी खारट आंबट, विठ्ठले बाई. विठ्ठले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी. ऐवजी दूध कपाळी. अंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिके काई. केस कोरडे कर ग पोरी, कोरडे कर ग पोरी. 7 हात त्या जटा विंचरी. 7 हात जटा विंचरली. नको पावडर दवडू बाई, कोकलते ही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी. रोज शिकवते फुका जाचणी. फुकट ओरडते त्याला म्हणतात फुका जाचणी. लहान भावा देखत अगदी, कान पकडते बाई.
आई व्हावी मुलगी माझी, आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. मी आईची व्हावी आई. छान. ओवी कुलकर्णी. येस म्हणा. आई वाटे मुलगी माझी, माझी आई व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट, विटले विटले बाई. सूर्यापूर्व उठले सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळे. अंघोळीच्या वेळे चोळी डोई शिके काई. केस कोरडे कर्क पोरी, सात होते त्यात चाटा विचारे. नको पावडर दवडून दवडू बाई. बाई. कोकलतेही आई. कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोज तिला फुके जाणे. लहान भाऊ अगदी आवा देखत अगदी. अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. छान, अगदी छान. आता विहान. मी विहान म्हणू. येस म्हणा. विहान कुठे आहे? मी आहे. बोला बोला. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई. नको बोलणी खारट आंबट, खारट आंबट, विटले विटले बाई. विटले बाय. सूर्या पूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी. अंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिके काई. शिके काय. केस कोरडे कर्ग पोरी, केस कोरडे कर्ग पोरी. सात हात त्या जटा विंचरी, नको पावडर दवडू बाई. कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी. लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी, आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई. वरदराज. म्हणणार का? हो म्हणणार. चला. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई. नको बोलणी खारट आंबट, विटले विटले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी. अंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिके काई. केस कोरडे कर्ग पोरी, सात हात जटा विंचरी. नको पावडर दवडू बाई. कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजची ती फुका जाचणी. लहान भावा देखत अगदी कान पकडून बाई. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई.
तनिष्का गुड, छान वरदराज. तनिष्का. आई हवी माझी मुलगी मी आईची होई आई नको बोलणी खारट आंबट विटले विटले बाई. पुढे. सर सूर्यापूर्वी उठा सकाळी उठा सकाळी चल एक एक चहा ऐवजी दूध कपाळी चहा ऐवजी दूध कपाई अंघोळीच्या वेळी चोळा अंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्के काई डोईस शिके काय केस कोरडे कर्ग पोरी केस कोरडे कर्ग पोई 7 हात त्या जटा विंचरी 7 हात त्या जटा विंचरी नको पावडर दवडूबाई धवडूबाई काकल कोकलतेही आई कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी रोजची पुका जाचणी लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. आई मुलगी आई व्हावी मुलगी माझी आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावी आई. पार्थ जळगावकर. ठीक आहे. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई नको बोलणी खारट आंबट विटले विटले बाई. सूर्यपूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाळी अंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिके काळी केस कोरडे कर्क पोरी 7 हात त्या जटा विंचरी नको पावडर दवडूबाई कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी लहान भाव देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई. खूप छान. पार्थ झालं. अनुराधा अनम्यूट. आई व्हावी अनुराधा आई व्हावी मुलगी माझी ती माझी मी आईची व्हावे आई. आईची भावे आई नको बोलणी खारट आंबट नगोर बोलणी खारट आंबट विटले विटले बाई. विटले विटले बायू. अनुराधा कॅमेरावरचा हात काढ. हा. सूर्यापूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाळी अंघोळीच्या वेळी चोळा अंघोळीची वेळी सोळा डोईस शिके काई केस कोरडे कर्ग पोरी दोरे पोरी 7 हात त्या जटा विंचरी. अनुराधा तुझा मोबाईल हातात धर बाळा नीट. हा. 7 हात त्या जटा विंचरी 7 हँड स्पॅन
सात हात. सात हातट्या जटा विंचरी. जटा विंचरी. नको पावडर दवडू बाई. नको पावडर दवडू बाई. कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी. पुन्हा शिकवणी. रोजचीच ती फुका जाचणी. रोजचीच ती फुका जाचणी. लहान भावा देखत अगदी. कान पकडते बाई. मोबाईल हातात धर बाळा. लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई. गुड, छान. आता पुढे कोण आहे? प्रियांश. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट विठले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाळी. अंघोळीच्या वेळी चोळा डोई शिके काई. केस कोरडे कर्ग पोरी सात हात त्या जटा विंचरी. नको पावडर दवडू बाई कोकलतेही ही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी. लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावी आई. श्रेयस. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई. नको बोलणी खारट आंबट विठले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी चहाऐवजी दूध कपाळी. अंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिके काई. केस कोरडे कर्ग पोरी सात हात त्या जटा विंचरी. नको पावडर दवडू बाई कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजचीच ती फुका जाचणी. लहान भावा देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई. छान, व्हेरी गुड. गार्गी. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावी आई. नको बोलणे खारट आंबट विठले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी चहा ऐवजी दूध कपाई. आंघोळीच्या वेळेत चोळा डोईस शिके काई. केस कोरडे कर्ग पोरी सात हात त्या चट विंचरी. नको पावडर दवडू बाई कोकलतेही आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी रोजची ती फुका जाचणी. लहान भाव देखत अगदी कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावी आई. सगळ्यांनी आज आपली कविता म्हटलेली आहे. ही छोटीशीच कविता आहे, त्यामुळे आपण सगळ्यांना अकोमोडेट करू शकलो त्याच्यामध्ये. ठीक आहे. अनघा अद्विका राहिल्या ना. अनघा अद्विका. हा, आता दोघी सारख्या येतात आता ऍक्च्युअली. दोघी सोबत छान म्हणत असतील. हो. अनघा अद्विका आहात का आता ऑनलाईन? वरदराज आणि अनघा अद्विका सारख्या येतात. म्हणा.
येस. आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई. नको बोलणी खारट आंबट, विटले विटले बाई. सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाई. अंघोळीच्या अंघोळीच्या वेळी सोळा डोई शिकेकाई. हे सोडे कर ग पोरी, सात हात त्याजता विंचरी. नका पावडर दबडू बाई, आई. शाळेनंतर पुन्हा शिकवणी, पुन्हा शिकवणी. रोज का जाचणी. लहान अगदी कान पकडते बाई. ठीक आहे. कान पकडते बाई. आई व्हावी मुलगी माझी, माझी आई. मी आईची व्हावे आई. ओके, गुड, छान. सगळ्यांनी आज म्हटलेलं आहे आणि आपण सगळ्यांना शब्द कळलेले आहेत, अर्थ माहिती झालेला आहे. तर आता आपण ते म्हणायचा प्रयत्न करायचा सारखा. ठीक आहे. हा, आणि ह्याची गार्गी. आणि एक खूप महत्वाची सूचना, तुम्ही जेव्हा वर्गामध्ये बसलेले असता तेव्हा तुमची स्क्रीन बाकीच्या सगळ्या मित्रमंडळींना दिसत असते. आणि जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर असता तेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला दिसता आणि तुम्हालाही समोरची माणसं दिसतात. जेव्हा तुम्ही स्क्रीनवर वाचायला जाता तेव्हा आजूबाजूची माणसं जी हलतात त्यामुळे तुम्हाला डिस्टर्बन्स होतो. त्याचप्रमाणे तुमच्या हालचालीमुळे बाकीच्यांना वाचताना डिस्टर्बन्स होतो. त्यामुळे तुम्ही हालचाल करणं जेवढं कमी होईल तेवढं उत्तम आहे. सारखं तुम्ही हलत राहिलात तर इकडे तिकडे हलत राहता, त्यामुळे बाकीच्यांचं वाचन नीट होऊ शकत नाही. आपण दुसऱ्याच्या त्रासाला कारणीभूत व्हायचं नाही आणि दुसराही आपल्यासाठी त्या कारणीभूत होणार नाही याची काळजी आपण घेतो. ठीक आहे. जेव्हा मी इथे बघते तेव्हा मला इथे 5 स्क्रीन दिसत आहेत आता माझ्या लॅपटॉपवर, आणि त्यामध्ये जर का 3 जण हलत असतील तर मी आणि ती वाचणारी व्यक्ती अशी 5 जणांमध्ये, त्या दोघांमध्ये बऱ्यापैकी त्रास होतो वाचताना. आणि हे कोणासाठीही चांगलं नाहीये आणि ते शारीरिक दृष्ट्याही चांगलं नाहीये. एटिकेट्स, मॅनर्स वगैरे त्या गोष्टी आपण जरी बाजूला ठेवल्या तरी सुद्धा आपल्याला 2 वेगवेगळ्या स्तरांवर, म्हणजे चित्र बघताना, हलणारं चित्र बघताना वाचणं म्हणजे आपल्या डोळ्यासाठी आपण त्रास देतोय, ते आपल्यासाठी कधीही योग्य नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की आपण कमी हलू, जेवढं जमेल तेवढं. ठीक आहे. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कोणीही अननेसेसरी इकडे तिकडे हालचाल करायची नाही. या रूम मधनं त्या रूम मध्ये जाणं किंवा मोबाईल इकडे तिकडे हलवणं, लॅपटॉप हलणं किंवा आपण स्वतः हलत राहणं हे करणं योग्य नाहीये. एक्सेप्शनल एक मुलगी आहे की जिचे स्वतःच जरासा इकडे तिकडे हलण्याचा इश्यू झाला होता, ते मी आता फिक्स करेन. त्याबद्दल काही आता सध्या मी कमेंट करणार नाही. पण बाकीचे जण आहेत ते सगळ्यांनी आता शांत बसायचं, कम्प्युटर समोर ठेवायचा, मोबाईल समोर ठेवायचा आणि शांत बसायचं. ठीक आहे. म्हणजे आपण कमी हलू तर लोकांना त्रास होणार नाही. ओके, चला मग आपण ही अशी एक कविता आपली छानपैकी आपण आज पूर्ण केलेली आहे. थांब जरा गार्गी. आणि तुम्हाला कोणालाही बोलायचं असेल तर तुम्ही हात वर करायचा. आणि एक आहे सर्वात महत्वाचं की चॅट मेसेजेस पाठवायचे नाहीत. मला तर चॅट मेसेजेस पाठवले की ते सगळेजण वाचतात, कारण की माझी स्क्रीन ऑलरेडी तुमच्याशी शेअर झालेली असते. त्यामुळे ते तुम्ही पाठवू नका, जेवढं जमेल तेवढं. ओके, थम्सअप, सगळ्यांनी थम्सअप करा.
लक्षात आलं तुमच्या? स्वतः थम्सअप करा किंवा स्क्रीनवर थम्सअप करा. पण हे लक्षात ठेवा, हे काही फार बेसिक गोष्टी आहे की जे आपण सोशल मीडियामध्ये असतो, जेव्हा आपण मीटिंग्स मध्ये असतो, 4 माणसांमध्ये असतो, तेव्हा आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवणं. ओके, गुड, खूप छान. आणि हात वर उचलायचा. जर का उत्तर नाही दिलं तर तुम्ही मग फक्त मी थांबल्यानंतर बोलायचं, मध्ये बोलायचं नाही. ओके, मी म्हणजे मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. दुसरी शिक्षिका जरी बोलत असेल, दुसरे शिक्षक जरी बोलत असतील, ते थांबल्यानंतर ते पॉज घेतात, तेव्हा तुम्ही तुमचा पॉइंट रेज करायचा. दिस इज अ गुड मॅनर. म्हणजे वर्गामध्ये बाकीच्या कोणाला डिस्टर्बन्स होणार नाही. आणि अर्ध वाक्य बोलल्यानंतर काही लोकांना समजत नाही पुढे काय बोललं जाते, याची काळजी आपण घ्यायची. आणि आपण आता तेवढे मोठे आहोत. ओके, चला तर मग ह्या सगळ्या गोष्टी ते तर झाल्याच. त्याच्याबद्दल काय ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे. फक्त आपण वर्गामध्ये आता सध्या वापरतो, ऑफलाईन मध्ये. आता आपण ऑनलाईन मध्ये पण तो वापरायचा प्रयत्न करतो. ह्या सगळे नियम सगळ्यांना माहित आहेत. मध्ये बोलू नये, काही मध्ये पॉइंट रेज करू नये किंवा हात वर करावे, सगळ्यांना सगळं माहित आहे. मी काहीही नवीन सांगितलेलं नाहीये. तर आपण गदिमांची ही तिसरी कविता, आपल्यासाठी असलेलं एक बालगीत, आणि ते आपल्या सुट्टीसाठी एकदम चपखल बसणारं आहे. हे अशा पद्धतीने की आपल्याला आई खूप आवडते. प्रत्येकाला स्वतःची आई खूप आवडत असते. पण आई जेव्हा बोलायला लागते, अभ्यास करा सर्वात पहिल्यांदा, ते खूप महत्वाचं. त्यानंतर अंघोळ करा आणि त्यानंतर झोपायला जा. आणि आता नवीन सुरू झालेलं आहे तर टीव्ही बंद करा. असे चार गोष्टी असतात की ज्या आपल्याला आई सारखं सांगत असते आणि आपण सारखं ऐकत नसतो. म्हणजे लिटरली आपल्याला ऐकूच येत नाही आई काय म्हणते ते, इन्क्लुडिंग अनुराधा, सगळेजणच. त्यामुळे आपण ती एक कविता गदिमांनी खूप छान शब्दांमध्ये मांडलेली आहे. अशी आपण एक कविता आज शिकलो. माझी अपेक्षा आहे की तुम्ही ती पाठ कराल. आता आपली सुट्टी सुरू झाली आहे, त्यामुळे आपण ते पाठांतरासाठी थोडीशी आणखी वेळ देऊ शकतो. आपल्याला त्याचा खूप छानपैकी असं प्रेझेंटेशन करता येऊ शकतं. प्रोनाउन्सिएशन आपलं सुधारेल. जेव्हा आपण कविता सारख्या म्हणतो तेव्हा आपलं प्रोनाउन्सिएशन, आपले उच्चार खूप सुधारतात, आपली बोलाची चाल सुधारते. आणि आपण इंग्रजीमय, आपण जे मराठी बोलतो आता, ते बंद होऊन आपण मराठीमय मराठी बोलू शकू, ह्याची काळजी आपण घेऊ शकतो आत्तापासूनच. त्यासाठी म्हणून आज आपण ही कविता म्हणत आहोत. आणि आज सगळ्यांनी आपली स्वतःच कविता म्हटलेली आहे. लहान असल्यामुळे सगळ्यांना वेळ मिळाला. आपण त्यानंतर एक छोटे छोटे बॅचेस करणार आहोत आणि बॅचनुसार आपण कविता म्हणणार आहोत. पण असेच येत राहा. आपण जेवढी जमेल तेवढी जास्त हजेरी लावा, त्यामुळे तुम्हालाच फायदा होणार आहे. आणि तुम्हीच फायदा तुम्ही शिकून घेणार आणि तुम्हाला छान मराठी बोलायला येऊ शकतं आणि तुम्ही छान कविता म्हणू शकाल. आणि आपण लवकरच काहीतरी आणखीन छान छान गोष्टी घेऊन येणार आहोत. अजून भरपूर काही येणार आहे आपल्यासाठी. त्या सगळ्या पोतडीत, त्या छान अशा ट्रेजर मध्ये आपण हात घालायचा आहे आणि छानपैकी अशी कविता किंवा काहीतरी उचलून घ्यायचं आहे. ते काय आहे ते आपण आता पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. तोपर्यंत छानपैकी याच कवितेवर आणि नाचरे मोरा आणि तसंच जुकू जुकू आगीन गाडी या 3 कवितांवर छानपैकी आपलं मन रमवा. ठीक आहे. आणि हात वर करूनच बोलायचं, मध्ये बोलायचं नाही. कितीही उत्साह असला तरी सुद्धा आपण त्या गोष्टीला सांभाळायचं. खूप महत्वाची गोष्ट आहे गार्गी. बरोबर? ठीक आहे. चला मग आता आपण सगळ्यांनी निरोप घेऊया. नमस्कार. बरोबर 1 तासामध्ये आपला हा वर्ग झालेला आहे आणि सगळ्यांनी कविता म्हटलेल्या आहेत. खूप छानपैकी आपण आता पुढे जाणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये असं एकदम छानपैकी असं काहीतरी एक वेगळं आश्चर्य करणारं असं काहीतरी घेऊन येणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. शुभरात्री. पुढच्या शनिवारी भेटूया.